मित्रांनो, अनबॉक्सिंग झालेलं आहे आणि याचं स्वरूप कसं आहे हे तुम्ही आता बघितलेलं आहे। पण आता सवाल आहे याच्या क्वालिटीचा। मला याची फिनिशिंग अतिशय आवडलेली आहे। या टेबलच्या वर हे जे लॅमिनेशन वापरले आहे ते ब्लॅक कलरचं आहे, ते अतिशय सुंदर वाटतं मला। खाली जे पाईप वापरलेत चौकोनी पाईप आणि बेसला राऊंड पाईप आहे आणि एंडला प्लास्टिकचे टोपण लावलेले आहेत। या टेबलचे मी रिव्ह्यू पाहिले होते तेव्हा बऱ्याच जणांनी कंप्लेंट केली होती की हे टेबल स्टेबल नाही आहे, डुकडुकते सारखं। पण मी पाहिलं बऱ्यापैकी स्टॅबिलिटी आहे याला। पण तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हा जो बोर्ड वापरलेला आहे तो कसला आहे, लाकडाचा आहे की प्लायवूडचा आहे की MDF आहे की पार्टिकल बोर्ड आहे? कन्फ्यूज झालात ना? लाकूड तर 100% नाही, प्लायवूडसुद्धा वापरू शकत नाही, प्लायवूड त्यांना महाग पडेल। MDF बोर्डसुद्धा महागच असतात। माझ्या मते पार्टिकल बोर्ड वापरला असेल। मी तुम्हाला थोडक्यात फरक सांगतो, लाकूड, प्लायवूड, MDF, पार्टिकल बोर्ड म्हणजे काय। माझ्याकडे 3 प्रकारचे आहेत तुकडे। एक आहे लाकूड, लाकडाची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते आणि लाकूड सगळ्यात अधिक मजबूत, पण प्रॉब्लेम आहे की लाकूड महाग असतं जाम। दुसरी आहे ते माझ्याकडे प्लायवूड आहे। तुम्ही पाहू शकता प्लायवूड। हे प्लायवूड कसं बनवलं जातं? प्लायवूडसुद्धा लाकडापासूनच बनवलं जातं। आपण शिस्पेन्सिलला टोक करताना कशी त्याची सालपटे निघतात, त्याच पद्धतीने लाकडाचे मोठे ओंडके असतात त्यांची पातळ अशी लेयर काढली जाते आणि एक लेयर अशी ठेवली तर दुसरी अशी, तिसरी अशी, त्यात ग्लू ॲडेसिव्ह वगैरे टाकून प्रेशर खाली त्यांना प्रेस केलं जातं आणि हे असे प्लायवूड तयार केले जातात वेगवेगळ्या थिकनेसचे। पण MDF आणि पार्टिकल बोर्ड कसे बनवले जातात? तर MDF आणि पार्टिकल बोर्ड हे लाकडाच्या भुशापासून बनवले जातात। लाकडाचे बारीक बारीक जे तुकडे असतात, उरलेलं जे वेस्ट मटेरियल असतं त्याचे बारीक असे भुसा केला जातो आणि त्या भुशात अगेन ॲडेसिव्ह ग्लू वगैरे मिक्स करून प्रेशर खाली त्यांना प्रेस करून MDF बोर्ड बनवला जातो। MDFची डेन्सिटी जास्त असते, त्याच्यामुळे ते पार्टिकल बोर्डपेक्षा जास्त कॉस्टली असतात। पार्टिकल बोर्डसुद्धा तसेच बनवले जातात। लाकडाचा भुसा, उरलेलं जेवढं वेस्ट मटेरियल असतं त्याचा बारीक भुगा केला जातो आणि त्याच्यात ग्लू ॲडेसिव्ह वगैरे टाकून पुन्हा प्रेशर खाली प्रेस करून ते असे बोर्ड बनवले जातात। तुम्हाला दाखवतो साधारण कशा पद्धतीने दिसतात। मी साईडनी बघू शकता, इथे सगळं असं पोरस वाटेल तुम्हाला, आहे ना। MDFमध्ये फरक काय असतो? MDFची इथे डेन्सिटी जास्त असते, हे असे छिद्र तुम्हाला दिसणार नाही। आणि हे पार्टिकल बोर्डला आता दोन्ही साईडनी लॅमिनेशन केलेलं आहे। पण MDF बोर्ड आणि पार्टिकल बोर्ड यांना पाणी लागता कामा नये। जिथं पाण्याचा जास्त वापर असेल अशा ठिकाणी MDF बोर्ड किंवा पार्टिकल बोर्ड वापरलेलं फर्निचर वापरू नये, कारण ते लगेच पाणी ॲब्झॉर्ब करतात। पाणी ॲब्झॉर्ब केलं की त्याची ड्युरेबिलिटी कमी होते। टिकाऊपणाच्या बाबतीत विचार केला तर लाकूड 1 नंबर, 2 नंबरला प्लायवूड, 3 नंबरला MDF बोर्ड आणि 4 नंबरला पार्टिकल बोर्ड। पण जिथे पाण्याचा जास्त वापर होतो अशा ठिकाणी हे टेबल ठेवू नका। मित्रांनो, हे टेबल केवळ इस्त्रीसाठीच वापरलं पाहिजे असं काही नाही। तुम्ही याच्यावर लॅपटॉप ठेवून काम करू शकता, तुम्ही लिखाण करू शकता, पुस्तकं वाचायला सुद्धा चांगलं आहे, तुम्ही जेवूसुद्धा शकता इथे। असं काहीतरी दिसलं मला इथे, उगाच काहीतरी भास होतात। तर बरेच उपयोग आहे त्याचे। मला तर हे टेबल अतिशय आवडलेलं आहे। तुम्हाला हे घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो। याची किंमत मला हे 1280 रुपयाला पडलं। शिवाय हे फोल्डिंगचं असल्यामुळे याची घडी करून आपण कुठे भिंतीला लावून किंवा कुठल्या फटीत उभं करून ठेवू शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।